हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे शुभांगीज किचनमध्ये. तर आज आपण बनवत आहेत चिकन सुक्का. आणि मी हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेले आहे. दही, हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट, दही, हळद आणि मीठ ह्याच्यामध्ये मी मॅरिनेट करून ठेवलेले होते हे रात्री. आणि आज आपण सकाळी बनवायला घेतलेलं आहे हे. तर आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये मी खडे मसाले घेतलेले, 2 मोठे विलायची घेतली, दालचिनी, मिरी आणि लवंग आणि हे 2-3 तेजपत्ता. तर ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण हे. फास्ट आणि लवकर होणारी रेसिपी ही आहे. काय वाटायची गरज नाही, काहीच नाही. तर ह्याला आपण थोडंसं गुलाबी होईस्तोवर परतून घेऊया. तर आता आपला हा कांदा झालेला आहे रेडी. आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊयात अगोदर आणि हे चांगलं फ्राय करून घेऊयात. एकदम सुक्क होईस्तोवर आपण परतून घेऊयात. चिकनचा कलर एकदम ब्राऊन झाला पाहिजे तोपर्यंत. त्याला झाकून आपण एक 10 मिनिटं ठेवूयात. आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, 2 चम्मच, आणि हे व्यवस्थित हलवून घेऊयात आपण. त्याचं पाणी पूर्ण सोक होईस्तोवर आपण याला मीडियम गॅसवर ठेवून देऊया. आता ह्याने पूर्ण तेल सोडलेलं आहे, पाहू शकताय. आणि कलर पण थोडा चेंज झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. घरगुती मसाला टाकायचा आपल्याला 1 चम्मच, मोठा 1 चम्मच टाकायचा आहे. लाल मिरची पावडर टाकायची आहे. हळद टाकूया आणि धने पावडर, जिरे पावडर. आपण हे 4 टमाटर घेतलेले, बारीक चॉप करून घेतलेले, ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण. व्यवस्थित फ्राय करून घेऊया. सगळं भाजण्यावरतीच असतं हे चिकनचं, म्हणजे ते हिवळ लागत नाही. आणि सगळं मॅरिनेट केल्यामुळं आपलं चिकन हिवळ लागत नाही. त्यामुळे रात्रभर हे मॅरिनेटला ठेवायचं. तर आपण ह्याच्यामध्ये आता चिकन मसाला टाकून घेऊयात, 1 मोठा चम्मच. आता हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आता हे पूर्ण टमाटे गाळ होतो आपल्याला झाकून ठेवायचं हे, आणि अधूनमधून हलवत राहायचं हे. तर आता हे व्यवस्थित फ्राय झाले. आपण ह्याच्यामध्ये 1 अर्धा वाटी दही टाकून घेऊयात. आता 1 चम्मचभर मीठ टाकून घेऊयात. प्रमाणातच टाकायचं, का की मॅरिनेटला आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित फ्राय करून घेऊयात.
एकदम त्यांनी तेल सोडलेलं आहे. आता 1-2 मिनिट आपण याला झाकून ठेवूयात. दही पण मोरेन त्याच्यामध्ये चांगलं. तर मग बघूयात आपण. आता हे बघू शकताय की शिजलंय आपलं चिकन एकदम. तर आपण ह्याला थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकूया. कलर पण किती छान आलेला आहे चिकनला आपल्या. तर आपलं हे चिकन रेडी झालेलं आहे. तुम्ही भाकरी बरोबर किंवा सुक्या चपाती बरोबर पण खाऊ शकताय. कसं वाटलं आपलं हे चिकन हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करायला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.